आम्ही ठरवलं होतं मुंबईला आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन करायचं होतं. पण मला अनेकांची ज्येष्ठ नागरिकांची फोन आली की साहेब आम्हाला यायचं आहे आंदोलनाला मुंबईला, आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका, आम्हाला घेऊन चला. मी त्यांची चौकशी केल्यानंतर माझ्या असं दृष्टीस आलं की अनेक लोकांना मधुमेह आहे, रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, मूत्रपिंडाचे आजार आहेत, श्वसनाचे आजार आहेत, अनेक गुंतागुंतीच्या रोगाचे ते बळी झालेले आहेत. मग अशा लोकांना जर मी घेऊन गेलो आणि ज्यांच्यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिक चळवळ उभी केली तेच जर जाऊन तिथं 4-2 दगावले तर आम्ही काय मिळवलं? म्हणून मी डॉक्टर या नात्यानं विचार केला की आपलं कुठंतरी चुकतंय. शासनही त्यांच्याकडे बरोबर बघत नाही, संवेदनशीलतेनं बघत नाही, आणि आपण डॉक्टर असून हे जर कृत्य केलं तर ते योग्य आहे का? आणि माझ्या नंतर लक्षात आल्यानंतर मी आमची जी कृती समिती आहे ही मुंबईला घेऊन जाणार होतो आम्ही आझाद मैदानावर आक्रोश आंदोलनासाठी. त्या कृती समितीची काल व्यापक बैठक घेतली. ती बैठक आदरणीय के जामकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेतली. त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत. त्यांच्या पाठीमागं आंदोलनाचं आणि चळवळीचं खूप मोठी शिदोरी आहे. तर त्यांचं म्हणणं सुद्धा असं पडलं की डॉक्टर साहेब आपण ह्या सगळ्या लोकांना, आता त्यांना पेसमेकर बसवलेला आहे, ते सुद्धा यायला तयार झाले होते. आता मी 83 वर्षाचा, माझी अँजिओप्लास्टी झालेली, मी या लोकांना घेऊन जाताना किंवा तिथे गेल्यानंतर पाऊस सुरू झाला, 4-8 दिवस पाऊस लागून राहिला किंवा उघडीप पडली आणि ऊन कडाक्याचं झालं, त्याच्यामध्ये 4-2 जर दगावले तर आम्ही ह्या आंदोलनातून काय मिळवलं? म्हणून आम्ही तो आमचा बेत रद्द केला. जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आपण तिथे ही चळवळ नेऊन या ज्येष्ठ नागरिकाला नेऊन आपल्याला निवेदन द्यावं आणि अतिशय शांततेच्या मार्गानं आपण मोर्चा काढावा. मोर्चा म्हणण्यापेक्षा पदयात्रा काढावी. ह्या पदयात्रेमध्ये फार लांब न नेता वजीराबाद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच न्यायचं आहे. तो आम्ही 9 वाजता काढणार आहोत. त्या आमच्या पदयात्रेत माझ्या अंदाजाप्रमाणे 15 ते 20 हजार ज्येष्ठ नागरिक नांदेडचे भाग घेतील आणि त्यांना नांदेडचे एक दानशूर व्यक्तिमत्व नांदेड भूषण रमेश रावजी पारसेवार यांनी त्यांना अन्नदान देण्याचं कबूल केलंय. म्हणून त्यांचे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं सतशः आम्ही आभार मानतो, धन्यता मानतो आणि त्यांच्या वतीनं मी त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो. म्हणून आम्ही 9 तारखेपर्यंत वाट बघू आणि 9 तारखेपर्यंत जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या, आम्ही 5,000 मागतो, पण शासनानं थोड्या का होईना प्रमाणामध्ये इतर राज्याप्रमाणे मानधन देण्याचं कबूल केलं आणि आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही शासनासाठी पेढे वाटू, सुबुद्धी दिली त्यांना देवाने. म्हणून आमचे सगळे आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीमागे राहतील. अन्यथा मग आम्ही लक्षवेधी पदयात्रा नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पर्यंत जाऊ आणि तिथे बैठक मांडून बसू. त्यांचा जर प्रतिनिधी आला तर ठीक, नाहीतर कमीत कमी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी तरी का होईना आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत. मी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना, कुटुंबातील, नांदेड जिल्ह्यातील सर्वांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की या चळवळीत, या पदयात्रेत
एकही ज्येष्ठ नागरिक घरात बसणार नाही, तो आमच्या या पदयात्रेमध्ये येईल, यावं एवढीच विनंती करतो. या पदयात्रेत येणारे आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक हे आम्ही कुणावरही आधारलेले नाहीत. आम्ही स्वतःच्या हिमतीवर शासनाला विनंती करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहोत. आम्ही प्रत्येक जण त्या दिवशी जर पावसाळा असेल तर आम्ही छत्र्या घेऊन येऊ. त्या दिवशी जर ऊन असेल, कडक ऊन असेल तर टोप्या वापरू, गमचे वापरू किंवा अंगावरती काहीतरी वस्त्र आणू, बसण्यासाठी आणू, स्वतःला पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या स्वतः आणू. आमची खाण्याची व्यवस्था झालेली आहे, पण समजा इतक्या लोकांना सहज शक्य झालं नाही तर आम्ही स्वतःच्या भाकरी घेऊन येऊ आणि आम्ही स्वतंत्रपणे पदयात्रा काढू. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमची ही कृती राहील. शासनानं जर आमचं ऐकलंच नाही तर मग आम्हाला पुढे मरणांतक उपोषण करावं लागेल. याची शासनाने काळजी घ्यावी. आम्हाला ती वेळ येऊ देऊ नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो.